ट्रस्ट व रहमतपूर नगर परिषद आयोजित श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सवामध्ये मी सौ अर्चना नाईक व मी सौ सविता माळी सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका माननीय उत्तराजी केळकर यांनी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करते। आणि इच्छित सर्व मिळो, सुखशांती समृद्धी आणि इच्छित सर्व मिळो, दीपांच्या तेजाने तिमिर जळो नव उजळो। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। असा देह लाभावा, देह चंदन व्हावा, आयुष्य सुगंध दरवळत राहावा। ही वृत्ती ज्यांना तंतोतंत लागू पडते ते कैलासवासी माधवराव शेंडे उर्फ काका यांच्या प्रतिमेचं पूजन आजच्या मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। संगीत ते कैलासवासी माधवराव गंगाधर शेंडे उर्फ काका संगीत नाटके भजने मैफिली यासाठी त्यांचे विशेष योगदान लाभले। तसेच त्यांनी समाजातील सर्व स्तरातील संगीतप्रेमी लहान थोर व्यक्तींना मार्गदर्शन केले। अशा थोर संगीत विशारद शिक्षकाचा उचित सत्कार व्हावा या हेतूने श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कविगिरी शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रांतर्गत कैलासवासी माधवराव शेंडे कलादालनाची स्थापना करण्यात आली। अभिनेते माननीय श्री प्रतीक्षा लोणकर, भार्गवी चिमुले तसेच सुप्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर, बेला शेंडे, सावनी शेंडे व शास्त्रीय गायक शौनक अभिषेक यांच्या सुप्रसिद्ध संगीतकारांनी तसेच अनिल मोडक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक शाकीर शेख यांच्या कलेचा आस्वाद रहमतपूर वासियांनी आजपर्यंत घेतलेला आहे आणि याच्या महोत्सवाचं 9वं वर्ष आणि आज या ठिकाणी माननीय उत्तराजी केळकर सुप्रसिद्ध गायिका यांच्या शुभ हस्ते या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला। अनेक गीतातून आणि आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या उत्तराजी केळकर यानंतर मी विनंती करते माननीय अनुया दंडे मॅडम यांना की त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं। माधवराव शेंडे यांच्या स्मृती आठवणी संबंधित आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत। त्यात माझी स्वागत करण्याची बरीच इच्छा झाली। मी त्यांची लहान मुलगी आहे, सौ अनुया दंडे माझं नाव। त्या निमित्ताने मी इथे उभी आहे। श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सवाच्या ट्रस्टतर्फे व शेंडे परिवारातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करत आहे। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मुख्यतः उत्तराजी केळकर इथे आलेले आहेत। त्या 43 वर्ष गायन करत आहेत आणि गेली 43 वर्ष त्यांनी सगळी संगीत भावगीतं क्लासिकल आणखीन त्यांनी लावण्या वगैरे बरेच गायन केलेले आहे। त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। आणि काकांना आवडणाऱ्या गाण्यांपैकी मी एक गाणं आपल्याला म्हणून दाखवते। थोडीशी सुरुवात।
संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव शिजला नाही, संथ वाहते कृष्णामाई. त्यांचे आयुष्य असेच होते, काकांचं आयुष्य असंच होतं. त्यांनी संथ आणि शांतपणे रहिमतपूरमध्ये आपलं आयुष्य अगदी असंच कंठलं, शांतपणे आणि स्थितप्रज्ञ होऊन त्यांनी आपलं आयुष्य कंठलं. त्यांच्यात आणखीन हे आता 9वं पुष्प गुंफत आहेत उत्तराजी केळकर. त्यांचं स्वागत करून सगळ्यांचं आपल्या स्वागत करतो, कारण आपण 9 वर्ष इथे सगळं म्हणजे कार्यक्रम आयोजित करून ते जतन करून ठेवलं. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करून मी माझे स्वागतपर 2 शब्द संपवते आणि आपली रजा घेते. पुढचा कार्यक्रम सुरू होतो. यानंतर कैलासवासी माधवराव शेंडे यांचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ञ माननीय डॉक्टर राजेंद्र शेंडे यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सुस्वागतम. मान्यवर उत्तराजी केळकर, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष हनुमंतराव भोसले, विनिताजी आपले, इथे जमलेले रहिमतपूरचे दर्दी अरुण माने सर, त्यांची उत्साही टीम आणि स्टेजच्या पाठीमागे काम करणारे व्हॉलेंटियर्स. गेली 8 वर्ष रहिमतपूर व पंचक्रोशीतील लोकांना चौंडेश्वरी संगीत महोत्सव म्हणजे एक मोठी पर्वणी आहे आणि तेच आता आपण या 9व्या वर्षी हा 9वा इव्हेंट आपण साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने आपल्याला उत्तराजी केळकर यांची उपस्थिती, यांचा सहवास आपल्याला लाभला आहे आणि आपण पाहणार आहोत त्यांची कला, त्यांचे प्रयास, त्यांचा प्रवास आणि त्यांनी एकंदर जे काही आशा भोसले, लता मंगेशकर यांच्या काळामध्ये एक वेगळाच सूर लावला आणि एक स्वतःचं एक मोठं स्थान त्यांनी निर्माण केलं. लोकसंगीत, भावगीत याशिवाय क्लासिकल, उपशास्त्रीय याचं एक स्थान त्यांचे एक निर्माण केलं. ते मोठं पाहण्यासारखं आहे. तो जीवनपट आज आपण पाहणार आहोत आणि एक मोठी रहिमतपूरकरांना मोठी एक संधी आहे. तसं रहिमतपूर हे शेतकऱ्यांचं गाव, कष्टकऱ्यांचं गाव, तसंच ते कलाकारांचं पण गाव. म्हणून तर आज आपण त्या उत्साहाने इथे जमलेला आहात. कारण रहिमतपूरची वेस ओलांडून आत आलं की मला नेहमी एक वेगळा अनुभव होतो की या गावातली जी लोक आहेत ती कष्टकरी तर आहेतच, पण मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये कलाकाराची एक वेगळी मूर्ती बसलेली आहे. तो शेतात काम करत असेल रहिमतपूरकर, पण त्याबरोबर तो एक कलेची उपासना पण करत असतो मनोमन. आणि मला एक नेहमी वाटलंय की कष्टामुळेच कलेच्या कळ्या खुलतात आणि त्यांनी केलेल्या प्रयासामुळे, त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे एक मोठी प्रतिभा खुलते आणि त्या प्रतिभेचा आविष्कार
त्यांच्या दर्दीपणामध्ये किंवा त्यांच्या एकंदर प्रत्यक्ष आविष्कार होतो त्यांचा कुठल्याही स्वरूपात तो दिसून येतो. म्हणूनच गिरीश कवींचं काव्य आमराई हे एक मोठ्या खंडामध्ये आपल्यासमोर येतं आणि त्याच कष्टामुळे नुकतेच दिवंगत झालेले गो. देशपांडे यांचा आविष्कार उद्ध्वस्त धर्मशाळासारख्या गाजलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या नाटकामुळे आपल्यासमोर दिसतो. त्यामुळेच रेहमतपूरच्या छोट्या मुलांमध्ये नैसर्गिक असे रंग कसे तयार करता येतील याची पण त्याला आपल्यापुढे येते. आणि ह्याच रेहमतपूरकरांना वाटत राहतं की हा कमंडलूचा ओढा पुन्हा किंवा जुळजुळ वाहू लागेल, असे काय प्रयास करावे लागतील, किंवा या मस्जिदीमधले कारंजं पुन्हा कशी उफाळून वरती येतील. आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण शेतीचे वेगवेगळे प्रयोग कसे करावे, या सगळ्या कलेचा एक मोठा आविष्कार त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या प्रयासामुळे आपल्याला दिसू लागतो. आपण पाहिलं की गेली 8 वर्ष जे शहरामध्ये सुद्धा लोकांना राहून ज्यांची कला आपल्याला बघायला मिळत नाही, असे शौनक अभिषेकी, सावनी शेंडे, उपेंद्र भट, हेमंत पेंडसे, याशिवाय सुचिता भिडे चाफेकर, शाकिर खान, समीप कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे, राहुल घोरपडे, भार्गवी चिरमुले, शिवाजी साटम, प्रतिभा लोणकर यासारखे कलाकार की ज्यांना बघण्यासाठी, की ज्यांची कला बघण्यासाठी शहरामध्ये तिकीटं लावून लोक रांगेत उभं राहतात, तिकीटं घेण्यासाठी रांगेत उभे राहतात, ती लोक या रेहमतपूरच्या संगीता संमेलनामध्ये, संगीत महोत्सवामध्ये उपस्थिती लावून गेलेली आहेत. हे आपलं मोठं भाग्य. आणि त्याचबरोबर ही जी कला आहे ती आता ह्या मातीमध्ये छानपैकी लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये पण रुजू लागलेली आहे. आणि त्याचा आविष्कार आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणजेच आपलं कलादालन, माधवराव शेंडे कलादालन, की जे चौंडेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये स्थापन झालेलं आहे आणि ते आता छानपैकी मोठं होत चाललेलं आहे. म्हणजे हे जे प्रयोग आपले चालले आहेत की जे अभिजात संगीत रेहमतपूरकरांना ऐकायला मिळावं, त्यामुळे लहान मुलांमध्ये त्यांची प्रतिभा जागृत होण्यासाठी जे काही करावं लागतं ते केल्यानंतर जे काही मूर्त स्वरूपात आपल्याला दिसतं ते माधवराव शेंडे कलादालनातर्फे आपल्याला दिसतं. आता तिथे 20 ते 24 मुलं शिक्षण घेत आहेत. तबला वादन, पेटी वादन, नृत्य आणि व्होकल म्युझिक हे आपल्याला संपूर्णपणे दिसत आहे. आणि तो मला वाटते अशा प्रकारच्या आपल्या अभिजात संगीताच्या प्रयोगाचा हा एक मोठा परिणाम आहे. नेहमीचं संगीत आणि अभिजात संगीत याच्यामध्ये एक छान मोठा असा फरक आहे की अभिजात संगीत आपल्याला अंतर्मुख करतं, थोडंसं अध्यात्माकडे नेतं, थोडं स्पिरिच्युअल त्याच्यामध्ये स्पिरिट असतं. आणि जे अभिजात संगीत नसतं ते आपण नेहमी बघतो, त्याला आपण काय रॉक आणि पॉप म्युझिक, नंतर रिमिक्स म्युझिक आणि अशी बरीच नावं आहेत. पण ते क्षणकालचं असतं, आपल्याला त्याचं मनोरंजन निश्चित होतं. त्याचा अर्थ असा नाही की ते ऐकू नये, पण ते क्षणकाल असतं. पण जे खरंच अंतर्मुख करायला लागतं, करायला लावतं ते अभिजात संगीत. आणि त्यामुळे आपण जे काही कष्ट करतो, शेतावर करतो, शाळेमध्ये करतो, आपल्या जीवनामध्ये करतो, त्या कष्टाला एक वेगळ्या प्रकारचा अर्थ येतो. आणि त्या अर्थामधून प्रतिभेची मूर्ती निर्माण होते आणि त्यामुळेच एक कलाकृती निर्माण होते. पु ल देशपांडेंनी म्हटलं आहे, जाता सांगावं असं वाटतं की उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, मग तो शेतीचा असो किंवा कुठल्याही ह्याचा असो. पण पोटापाण्याचा बिझनेस किंवा उद्योग हा करणं अतिशय जरुरी आहे. पण एवढ्या वेळेस थांबू नका, त्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आणि हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कष्ट करून
खूप मोठा पैसा मिळवू शकता, त्यामुळे तुमचं जीवन सुखी होतं आणि तुम्हाला ते जगवतं. पण ते आयुष्य का जगायचं हे तुम्हाला फक्त कलाच सांगू शकते, संगीतासाठी. आणि आपल्याला ह्या संगीत महोत्सवामध्ये हेच आपल्याला उत्तराजी केळकरांच्या तर्फे आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्या पद्मश्री विजय घाटे, ज्यांना ह्या 26 जानेवारीला पद्मश्री मिळाली, त्यांचं तबलावादन होणार आहे. आणि हे तर भाग्य आपलं अतिशय उच्च स्तरावरचं आहे, कारण पद्मश्री मिळालेले विजय घाटे हेमतपूरसारख्या गावात येऊन आपल्या तबलावादनाची कला दाखवतात. कारण ते आज ह्या क्षणाला अजंठा फेस्टिवल, की जो देशामध्ये अतिशय मोठा फेस्टिवल आहे, की ज्याला तिकीटं लावून लोक घेऊन लोक जातात, तो सध्या साजरा होत आहे. तो संपून ते उद्या इथे येणार आहेत आणि हेमतपूरकरांना आपली कला दाखवणार आहे. त्याचबरोबर ह्याच भागातल्या मनीषा पाटील कुलकर्णी, की ज्यांनी ह्या भागात राहूनच कष्ट करून प्रयास करून देशातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा आपल्या शास्त्रीय संगीताच्या कलेने आपला जो जम बसवला, आपलं जे नाव कमावलं, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. मला वाटतं ही जी आपल्याला जी हेमतपूरकरांना पर्वणी मिळते आहे आणि वर्षामागून वर्ष वेगवेगळ्या कलाकारांना इथं आपण आणतो आहोत. त्या कलाकारांना सुद्धा इथे हेमतपूरकरांच्या समोर त्यांची कला सादर करण्याचा एक मोठा उत्साह वाटतो, हे आम्हाला गेल्या 8 वर्षामध्ये दिसून आलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही त्यांना विनंती करतो तेव्हा ते लगेच त्याला कबूल होतं. कारण हे कलाकार पुण्या मुंबईसारख्या मोठमोठ्या क्लब्समध्ये, मोठमोठ्या संस्थेमध्ये गातात. त्यामुळे हेमतपूर हे अतिशय छोटं असलं तरीसुद्धा ते येतात. आणि उत्तराजी केळकर काल पहाटे 3:30 वाजता सातारा स्टेशनवर उतरल्या, सातारामध्ये काही वेळ थांबल्या आणि दुपारी इथे आल्या आणि आता ते 11:30 वाजता पुन्हा परत जाणार आहेत. म्हणजे त्यात तुम्हाला कळून येईल की त्यांची केवढी मोठी आस आहे की हेमतपूर हे छोटं गाव असलं तरीसुद्धा नावाजलेलं गाव आहे, त्याची एक मोठी संस्कृती आहे, त्याचा एक मोठा हेरिटेज आहे आणि ठेवा आहे. तो त्या ठेव्याला जतन करण्यासाठी आपण त्यांना काहीतरी वेगळं अभिजात सादर करायला पाहिजे, या भावनेने तिथे इथे आलेले आहेत. एवढं बोलून मी माझं प्रस्तावित सांगतो. धन्यवाद सर. आपुलकीचे आगमनामुळे प्रेमभरे स्वागत तुमचे. या ठिकाणी उद्घाटक म्हणून लाभलेल्या उत्तराजी केळकर यांचं स्वागत, हेमतपूरचे थोर सुपुत्र, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ आणि हेमतपूर रोल मॉडेलचे प्रणेते माननीय डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्रीयांना मंत्रमुग्ध केलेल्या उत्तराजी केळकर यांचं स्वागत. पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष माननीय हनुमंतराव भोसले यांचं स्वागत. माननीय विनीता आपटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे या कैलासवासी माधवराव शेंडे कलादालनामध्ये ज्या विद्यार्थिनी या ठिकाणी विविध प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होतात आणि विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपलं सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत, त्या विद्यार्थिनींचंही स्वागत आपण करूया. माननीय उत्तराजी केळकर यांना मी विनंती करते की त्यांनी या छोट्या छोट्या प्रशिक्षणार्थींचं स्वागत करावं. प्रथमतः ईश्वरी सोलकर, ही कलादालनातली अतिशय लहान अशी विद्यार्थिनी आहे आणि ती नियमित भरतनाट्यमच्या क्लाससाठी या प्रशिक्षण वर्गामध्ये फिरत असते. यानंतर साईशा नाईक, आर्या शेडगे, सिद्धी नाईक, प्राची शेडगे,
सुशीला बोराटे, या सर्व आमच्या कलादालनातील विद्यार्थी. आणि हो, मला एक इथं आवर्जून सांगायचं आहे की या छोट्या छोट्या विद्यार्थिनीच या कलादालनाच्या विद्यार्थिनी नाही, तर आम्ही मोठ्या विद्यार्थिनी या कलादालनामध्ये शिक्षण घेत असतो. तर या मोठ्या विद्यार्थिनींचंही उत्तराजींच्या हस्ते स्वागत व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथमतः मी स्वतः अर्चना नाईक. यानंतर सविता माळी, मेघा गायकवाड, कल्पना जाधव. श्री गणेशाय धीमहि
प्रशिक्षण घेतात त्या भरतनाट्यमच्या मुद्रा या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी सादर करतील. भरतनाट्यममध्ये मुद्रा. किट त क ते या ते ते या ते किट त क ते या ते ते या ते ते या ते ते या ते किट त क या ते 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 या ते 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 दूसरी स्टेप के ट त क ते या ते ते या ते ते या ते ते या ते के ट त क ते या ते ते या ते ते या ते ते या ते के ट त क या ते ते या ते ते या तीसरी स्टेप के ट त क ते या ते या ते 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 के ट त क ते या ते या ते 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 के ट त क ते 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 या ते 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 या 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 ते ते त चौथी स्टेप के ट त क ते या ते या ते ते ता ते या ते या ते ते ता के ट त क ते या ते या ते ता 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 के ट त क ते या ते या ते या ते या ते ता 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 ते ते पांचवी स्टेप के ट त क ते ते